नमस्कार शेतकरी बांधवांनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे पीक विमा संदर्भात। आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता हा पीक विमा आहे 2022 ते 2025 वर्षातील थकीत जी रक्कम राहिली होती, पीक विम्याचा दुसरा टप्पा जो राहिला होता। भरपूर कंपन्यांनी पैसे जे ते दिले नव्हते, मग ते गारपीट अनुदान असेल, पीक नुकसान असेल किंवा पीक जे ते वाऱ्या वादळाने पडलेले असेल, तर या सर्व गोष्टींचा पीक विमा जो आहे तो भरपूर शेतकऱ्यांचा 93 लाख शेतकऱ्यांचा पीक विमा जो आहे तो थकीत राहिलेला आहे। आणि आता त्याचा विषय अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट अशी आलेली आहे, कंपन्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे, जो थकीत पीक विमा राहिला आहे तो नवीन पीक विम्याच्या अगोदर तुम्हाला क्लिअर करणे कंपन्याला भाग करावेच लागणारच आहे। चला तर जाणून घेऊया आज कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा पडणार, कोणाला किती पैसे वाटप होणार आणि कोणत्या पिकानुसार किती तुमचे रक्कम जे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। सोबत याच्याविषयीची यादी देखील जाहीर झालेली आहेत, अतिशय मोठ्या यादी आहेत मित्रांनो। ती यादी देखील तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे, त्यामुळे चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून शेतकऱ्यासंबंधी अतिशय महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज कोणाला पैसे मिळणार, तर हे पहा, ज्या शेतकऱ्यांचे मागील पिकाचे नुकसान झाले होते किंवा 2022 ते 25 म्हणजे गेल्या वर्षीचा असेल किंवा त्याच्या आदल्या वर्षीचा असेल, तर असे सर्व पीक विमे जे आता क्लिअर केले जाणार आहेत। आणि याच्या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरनुसार पीक विमा जो आहे तो दिला जाणार आहे। प्रत्येक हेक्टरनुसार तुम्हाला जे पीक होतं त्या पिकाच्या अनुसार तुम्हाला पीक विमा दिला जाणार आहे। मग समजा सोयाबीनला 5,000 असेल, उडदाला 3,000 असेल किंवा अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पिकाच्या अनुसार जो तो पीक विमा दिला जाणार आहे। दरवेळी तुम्ही पीक विमाचा फॉर्म भरताना तुम्ही पाहिले असेलही, त्यामध्ये तुम्हाला स्पेशल दिसत असेल कोणत्या पिकाला किती पीक विमा, त्यानुसार पैसे जे वितरण केलं जाणार आहे। म्हणजे जर आपण सहज पकडले किंवा व्यवस्थित जर लक्षपूर्वक केले, तर एका प्रत्येक शेतकऱ्याला थकीत पीक विमा जो आहे तो 12,000 रुपये जे आहे ते मिळून जाणार आहेत। याच्यामध्ये कोणाला कमी किंवा जास्तही होऊ शकतात, काही शेतकऱ्यांना तर 15,000 ते 20,000 पर्यंत देखील पीक विमा जो आहे तो जमा करण्यात येणार आहे। आता तुम्हाला किती पीक विमा मिळेल ते तुमच्या क्षेत्रानुसार असेल, तुमच्याकडे 5 एकर असेल, 10 एकर असेल, तर त्यानुसार तुम्हाला पीक विमा जो आहे तो वितरित केला जाणार आहे। चला तर जाणून घेऊया आज कोणत्या शेतकऱ्यांना पैसे येणार किंवा यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे, आणि ही यादी तुम्हाला कशी पाहायची आहे किंवा कशी पाहायला मिळणार आहे त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, यादी जर पाहायची असेल तुम्हाला, तर सर्वात प्रथम तुमच्या ग्रामपंचायतमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये ही यादी आत्ताच जाहीर झालेली आहे आणि ती यादी देखील आलेली आहे। आत्ताच त्वरित तुमच्या सरपंचाला कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना विचारा आम्हाला पीक विम्याची यादी पाहिजे आहे, नुकसान भरपाईची यादी असेल मग ती। अशा पद्धतीने 2 ते 3 यादी जे आहे ते जाहीरच झालेल्या आहेत। चला तर जाणून घेऊया आता यादीमध्ये तुमचं नाव जर आलं असेल तर तुम्हाला पुढे काय प्रोसिजर करायची। तर सर्वात प्रथम म्हणजे एकूण 22 जिल्ह्यांची यादी जी आहे त्या जाहीर झालेले आहेत, आणि या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर लाभ जो आहे पीक विम्याचा वितरित केला जाणार आहे। नवीन पीक विमा याच्या अगोदरच हे पैसे तुमच्या खात्यामध्ये 12,000 असतील, 15,000 असतील किंवा 20,000 असतील, तर ते डायरेक्ट जमा केले जाणार आहेत। याच्यानंतर मित्रांनो, यादी तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये पाहायला मिळणार आहे। जर तुम्ही पंचायत समितीमध्ये असाल तर पंचायत समितीमध्ये ही यादी तुम्ही बघू शकता। आता 22 जिल्ह्यांची नावं आपण पाहूया। सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो, आज एकूण 15 जिल्ह्यामध्ये पीक विमा जो आहे तो वितरित केला जाणार आहे महाराष्ट्रातील, आणि त्याच्यानंतर मग इतर राहिलेले जिल्हे जे ते असणार आहे। चला तर जाणून घेऊया आज पीक विमा जो आहे तो कोणत्या जिल्ह्यांच्या अंतर्गत वितरित केला जाणार आहे। तर यामध्ये सर्वात पहिला जिल्हा असणार आहे मित्रांनो धाराशिव। या ठिकाणी भरपूर पिकांचे नुकसान झाले होते गेल्या वर्षी, त्यामुळे त्या ठिकाणी देखील थकीत पीक विमा जो आहे तो सर्वात अगोदर वितरित केला जाणार आहे। याच्यानंतर लातूर आहे मित्रांनो, नांदेड आहे, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, तर या जिल्ह्यांमध्ये आज पीक विमा जो आहे तो वितरित केला जाणार आहे। आता उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये असणार आहे पीक विमा, थकीत पीक विमा कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरित केला जाणार आहे, तर त्यामध्ये येणार आहे मित्रांनो आपला सातारा जिल्हा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सोलापूर, ठाणे, पालघर, इकडे मुंबई शहर, मुंबई उपनगर त्या साईडला पाहिलं तर त्या ठिकाणी देखील पीक विमा जो आहे तो ज्या शेतकरी आहेत त्या ठिकाणी त्यांना येणार आहे। आणि तिसऱ्या दिवशी सर्वात मोठा पीक विमा जो आहे तो वितरित केला जाणार आहे नागपूर साईडला, तिकडे मग वर्धा आहे, यवतमाळ आहे, अमरावती आहे की वाशिम आहे, भंडारा, गोंदिया, तर अशा पद्धतीने 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पीक विमा जो आहे तो वितरित केला जाणार आहे। त्याच्याविषयी आपण यादी तुम्हाला दिलेली आहेच। आणि याच्यानंतर मित्रांनो एक छोटीशी अपडेट देखील आलेली आहे। शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचा मोठा फायदा नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात केला जाणार आहे। काय केल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे येणार, कारण की नमो शेतकरीचे पैसे जे आहेत ते आजपासून खात्यामध्ये पडण्यास सुरुवात झालेली आहे। PM किसानचे किंवा मोदीचे पैसे आल्याच्यानंतर लगेच पैसे पडत असतात, परंतु यावेळेस थोडा उशीर झालेला आहे। त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे आम्ही आज पैशांचं वितरण जे आहे ते केलंच जाणार आहे। त्यासाठी तुम्हाला छोटे मोठे कामं करून घ्यायचे आहेत, किंवा कारण की आत्ताच त्यांनी नमो शेतकरी योजनेची तारीख देखील जाहीर केलेली आहे, आणि आजची तारीख आहे मित्रांनो 12 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या दरम्यान पीक विमा जो आहे तो
तो वितरित तर होणार आहे. त्याच्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा देखील लाभ तुमच्या खात्यावर जो आहे तो दिला जाणार आहे. आता आणि या तारखेला आता 15 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे ट्रान्सफरसुद्धा केले जाणार आहेत. आणि याच्यानंतर मित्रांनो, जर पैसे आले नसतील किंवा पैसे पाहिजे असतील तर सर्वात प्रथम तुम्हाला आधार सेटिंग करून घ्या, बँकेत KYC करा, फार्मर ID कार्ड काढा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण सबस्क्राईब जर केलं तर तुम्हाला पीक विमा आला किंवा नमो शेतकरीचे पैसे पडले की लगेच आपण अपडेट तुम्हाला देणार आहोत. आणि अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.